रसिक मित्र हो नमस्कार. मी अमित कुमार शेलार आपणासमोर अमित कुमार शेलार यूट्यूब चॅनलवरून आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. आज आपण पहिल्यांदाच माझ्या चॅनलवरती आला असाल तर माझा चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर ऐकूया प्राध्यापक युवराज खरात सरांच्या सावज या कादंबरीचा भाग 10. ऐकूया प्राध्यापक युवराज खरात सरांच्या सावज या कादंबरीचा भाग 10. मी दारातच बसलो. कुसुम मनातून काय जात नव्हती. सारखी हुरहुर. नंतर बऱ्याच चकरा मारल्या पण काय उपयोग झाला नाही. तिच्या घराला कुलूप होतं. अगदी विश्वासू मित्राकडून चौकशी केली तरी एक जण म्हणला रात्रीच मोठ्या गाडीत बसून गेली. अरे पण असं कसं? ज्याच्या पाठीमागं धावतोय ते हातात आल्यासारखं वाटतंय आणि जवळ आलं की कायमचं निघून जाते. हे आपल्या बाबतीतच असं का घडतं? काय काय पाप केलंय काय आपण? डोक्याला नोकरीच्या केलेल्या अर्जाच्या आणि बँकेच्या कर्जाच्या झिंझण्या कायम होत्या. तोच माझ्या बघण्यातला पण फारसा ओळखीचा नसलेला लक्ष्मण शिंदे माझ्याजवळ आला. त्याच्याबद्दल मी कांबळेकडून ऐकलं होतं आणि तो माझ्यासमोरच उभा होता. माझ्याकडे बघत म्हणला, नामदेव देसकर हे घर? हो हेच. का? नाही, गावात देसकराची बरीच घरं आहे ती. तुम्ही? मी मुलगा, पण तात्या घरी नाहीत, गावात गेले ती. नाही जी, तुमच्याकडे चालूय. मी ओळखतो तुम्हाला, पण तुम्हीच ते म्हणून माहीत नव्हतं आणि कधी आपलं समोर बोलणं पण झालं नाही. बरं बोला की. काय नाही जी. अरे मग तर आलायच कशा पायी? नव सर तुम्हीच आहे ना? तुला कुणी सांगितलं मी सर झालोय म्हणून? नाही, तुम्ही शिकलाया. बरं पुढं बोल. काय नाही, माझ्या भावाचं पोर शाळेत टाकायचंय, माहिती घ्यायची होती म्हणून आलो. कंच्या शाळेत? गावात काय कमी आहे ती वय? गावात नाही जी, आश्रम शाळेत. 2 महिने झालं भाऊ मरून. मी जर नाही लक्ष दिलं तर पोरं उघड्यावर पडते. डोळ्यात पाणी आणून सांगत होता. त्याच्यावर मी सगळं विचारलं तर तो म्हणला ईज पडून मी आला. पुढं काही बोलण्याच्या मनस्थितीत तो नव्हता. रडताना सरळ तो खालीच बसला. मी त्याच्याजवळ गेलो. काय बोलावं ती मला काही सुचना. तरी पण त्याच्या खांद्यावर हात ठेवत मी त्याला समजावलं. बरं कुठल्या आश्रमशाळेत? अहो तुमच्या ओळखीच्या. अरे पण कुठल्या? आणि काही वेळानं माझ्या डोक्यात वाळकेचा विषय आला. बरं असू दे, मी चौकशी करतो आणि तुम्हाला सांगतो. बरं नाही जी, मग परत कधी येऊ? अरे सांगतो की, वाटलं तर मीच निरोप देतो. बरं भावाचं काय झालं म्हणला? अहो ईज पडून मी आला जी. कुठं? कधी? नाही जी, महिना होत आला. खेळणं इकायला गेला होता जत्रेवर. राहिला कुठं आहे? अहो आमची पालं गावाच्या बाहेर आहे ती की, तुम्ही बघितलं नाही का? बरं काय करता काय तुम्ही? लागल ती करतो. आता ती काय असते? अहो सिजनेबल काम असतं. म्हणजे अरे सरळ सांग ना काय करतो ती? अहो तमाशात आणि इतर वेळी पोट भरलं ते म्हणजे मटका बी फोडतो कधी. किती मिळते ती? आणि भावाचं काय मिळालं का अनुदान वगैरे? मटक्याचं पोलिसांना हप्ता सुरू आहे तिची, ती सगळं मालकच बघतो. आठवड्याला 1001 रुपये सुटते ती.
भावाचं म्हणाल तर 2-4 माणसं आली, त्यात पोलीस पण होते. सुरुवातीला मला भीती वाटली, पण पांढऱ्या कागदावर माझी सही घेऊन गेले. अरे कशासाठी, काही विचारलंस का नाही? सह्या कर म्हणल्यावर की आल्या, कोण कशाला विचारते? अव आपल्याला जगायचं पडले. बर, शाळा वगैरे काय? 10वी पर्यंत. पास आहेस का? नाही जी, 2 विषय गेले ते, पण जातीचा दाखला काढलाय. भावाला आणि काय पोरं बिर, त्याची बायको, अव ती पण वेण्याफाणी घेऊन जाते बाजारावर. ठीक आहे, मी बघतो, तुम्ही जावा. माझं त्याच्याकडे लक्ष चांगलंच रागून राहिलं. तो फारच सहानुभूतीकडं माझ्याकडे बघत होता. त्यानं हात जोडलं आणि पाठमोरा झाला. त्याची दायना पूर्ण आयुष्याची तर आपली पोटाची. आयुष्याची एकच उर्मी, जगायचं आहे. आणि नुसतं असं तसं जगायचं नाही, तर ताठ मानेनं. लक्ष्मण गेल्यावर बराच वेळ मी त्याचा विचार करत मनात रेंगाळत राहिलो. पण करतोय काय? बुद्धी परिस्थितीनं कुठल्यासारखी झालेली, काळी जळमट मेंदूला दाबण्यासारखी टोचायला लागली. दिवस उजाडला की आयुष्य उन्हासारखं तापलेलं आणि रात झाली की काळ्या कुट्ट सरपाच्या जाती डसायला येते. ती भर उन्हाचाच मी बाहेर पडलो. अलीकडे मनाला कसलाच थारा नव्हता. सुसाट वाऱ्यासारखा विनाकारण पळत असायचो. कधी कुसुमच्या घराच्या चक्रा, तर कधी बँकेत जाऊन चौकशी कर. कर्जाचं काय झालं? अनुदान आलं का? नक्की तात्यानंच घेतलं का आणखी कोणी? 100 प्रश्न, त्यातल्या एकाचं पण उत्तर आपल्याजवळ नाही. अहो त्यासाठी जीवाची धावपळ करतोय. सोसायटी चेअरमन आणि कोण कोण त्यांना जाऊन भेटायचं. जास्त प्रश्न विचारलं की अहो एका दिवसाच्या कामाला महिन्याभरानं या. हो तोपर्यंत जीव राहतोय का? जातोय कुणालाच ठाऊक. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत जाऊन बरं, पण सौदा पण फिक्स केला होता हो. तरी पण एक उत्तर ठरलेलं, तुमचं काम होणार हो. त्याच्यासाठी सरकारनं आम्हाला इथं बसावले. अरे पर्जन बसावलं नाही आणि पैसे घेऊन म्हणे कामं करते ती. त्यांचं काय? उन्हात आणा तरी कम्या पोटानं माणूस काय विचारायला त्याच्याजवळ गेला की खाला था. रोज माझ्यासारखी कित्येक जण या ना त्या कारणानं हेलपाट मारत असते. ती अख्खं शरीर लोळं पांगळं पडतं, पण कुणाला दया येत नाही. अहो आपला जीवच म्हणतो, घे दोरी, जा शिवारात आणि बघ झाड. नाहीतर घरातली तुळे आहेच की, लाव गळ्याला आणि संपव. पण हे उत्तर नाही, हे मला समजतं. पण इतरांचं काय, तेच करते ती. कुणाला सावरायचं आणि कुणाला द्यायचं. नोकरी, गाडी, बंगला आणि नंतरची स्वप्न. आत्ता जीव नुसता वाळून जायला लागलाय. जोराचा वारा आला तरी उडून जावं का काय अशी भीती मनात निर्माण होती. पण आपण भ्यायचं नाही गाड्या, हो भ्यायचं नाही. याच विचारानं रानाकडच्या माळानं फिरत होतो. पण सगळ्या विचारात ऊन कधी कळलं नाही. काळ्या शरडागांची लांबलचक सावली अगदी डोंगराला शिवायला चाललेली होती. झाडं झुडपं पण आनंदानं क्षणभर नाचायला लागली होती. अहो चिरं पडलेल्या काळ्या सालीची बाबळ तिच्या नाजूक पिवळ्या फुलांनी नटायला लागली होती. एखादं पाखरू त्याच्यावर बसून मला साथ घालायचा भासवत होता. मी डोळ्यानं बघत होतो आणि काही क्षण मला हसायला पण येत होतं. पुढं थोडासा वारा जरी आला तरी करंजाच्या वाळलेल्या शेंगाचा थैथै आठवायचा. मी डोंगराकडे बघितलं. मला पाठमोरा होत असलेला वारा पुन्हा गावातनं पुढं चाललेलं काळं ढग माझ्या डोळ्यावरनं उडून आणत होता. विजा काही चमकत नव्हत्या, पण मन स्वस्थ बसू देत नव्हतं. आपण एकटंच रानातनं फिरतोय.
कुसुम आपल्याबरोबर असती तर पुन्हा तरुण रक्ताचा मागल्यासारखाच मोकळा आविष्कार. साडी लपेटून ती आपल्या समोर उभी आहे. मस्त गार हवा अंगाला झोंबते. पण चांगल्या पोरी सोडून आपण तिच्या का मागे लागलोय? सतीशचं नशीब काय जोरात आहे नाही. गोऱ्या गामट्या पोरी आणि मोकळी हवा, तिथं सगळंच खुल्लम खुल्ला. तसं आपल्याला काहीच मिळत नाही म्हणून आपण तिच्या मागे लागतोय. कित्येक माणसांना शरीराच्या भुकेसाठी नाती गोती पण कळत नाही. ती त्यांच्या मते एकच नातं खरं, 2 मिनिटाचं शरीर. अरे पण पुढं काय सगळं हुश. अरे जरा दम काढावा माणसाने. अरे ती काय कोणाला चुकलंय? मी तसाच पुढंच चाललोय. टणटणीची रंगीबेरंगी फुलं माझ्याकडे बघत हसत होती. तिकडे पण मी जरा तिरख्या नजरेनं पाहत पाय ठेच कळत नाही तोवर पावलं उचलत होतो. रानाला पडलेल्या बडळी तर मला बघूच वाटत नव्हत्या. अहो पाऊस जरी पडला तरी ही भागदाडं कशी भरली जाणार? चांगले गुडघ्यापर्यंत पाय जाईल एवढं मातीला अंतर पडलेलं होतं. कधी विचवं तर कधी उंदीर आणि एकदा तर गोरपडच बाहेर आली. अहो मातीची वाळून गेलेली तिची कूस उजळायला दाणं पेरलं तर पाणी द्यायला आणायचं कुठनं? काळं काळं म्हणवणारा आभाळ आता जमिनीवर पालतं पडायला लागलं होतं. तोंडातला घास मातीत करपून जातोय आणि त्यांच्या काळजीनं माणसाचा श्वास नरड्यातच अडकून पडायला लागलाय. मी कटाळून झाडाखाली बसलो आणि उगाच इकडं तिकडं बघायला लागलो. मागील काही वर्षात मोकळ्या मनानं बरसला असता तर कित्येकांची पांढरी कपाळं झाली नसती बाबा. त्यावेळेला काळ्याशार ढगाला एक सुंदर सोनेरी किनार घासून पुढे चालली होती. मधोमध काळ्या ढगाला आपला वेगळेपणा दाखवत तो डोंगराच्या रांगांना खुणावत होती. पुन्हा माझ्या डोक्यात कुसुमचा विचार आला. ती आली गेली आणि तिला आपल्याला पाहायला काही क्षण पण मिळाला नाही. अरे पण आता हातात काय आहे? बेरमुट का टारपाल? ती बी नाही, ती फक्त जांभया आणि उडत आलेल्या मातीतला नारड्यात सामावून घेण्याची भूक भागवायची. उंच उडालेल्या वाळलेल्या पाचोळ्यासारखं बेभरवशेपणानं जगायचं. कुणाची नजर तर लागली नसेल ना मला? अरे काहीतरीच वेळापाठ विचार करतोय. माणसं कुठं चालले ती काय करायला पाहिजे काय? काही क्षण विचार खुटला असं वाटतं. आपलं डोकं आता बधीर अवस्थेत होत चाललंय आणि आपल्याला तिच्याशिवाय काहीच दिसत नाही. खरंच तरुणपणीचा प्रवास हा असा असतो का? आणखी समजवायला इंद्रधनुष्यबाण घेऊनच बाहेर आलं पाहिजे. मला हसायला आलंय आणि पुन्हा गार हवा अंगाला झोंबायला लागली. डोळ्याची उघडझाप झाडाची सावली माझ्या जवळ येईपर्यंत सुरू होती. काही क्षणात आणि कुसुम पदर आडवा लावून मला बघतीय. मी तिच्यापासून काहीच दूर होतो पण समोर असणं मला कशाची तरी जाणीव करून देत होतं. तिच्या डोक्यावरून पाखरांचा थवा उंच उंच उडत आकाशाला गवसणी घालीत होता. वर सगळं काळं निळं झालेलं आभाळ आणि भोवतालची सुंदरतेचा अनुभव मनाला हुरळून सोडत होता. निसर्गाच्या सहवासात वातावरण कसं शांत शांत आणि भरल्या अंगाने ते माझ्यासमोर अशी आणि तशी. मीही एकटा आणि तीही. वर डोक्यावर घराकडं जाणाऱ्या पक्ष्यांचा आवाज आणि ती समोर हळुवार वाऱ्याच्या स्पर्शानं आता पुन्हा पाना फुलांना सुगंधी जाग आलेली. तीही माझ्या अस्तित्वाला नव्यानं शोधते. ती भयान काळ दुःखाचं डोंगर आता मागं पडायला लागले ती आणि मनात कसली तरी चलबिचल व्हायला लागली होती. सुनीताच्या वेळेला तर ह्याहून काही वेगळं अनुभवलं होतं पण ती आणि ही दोघी वेगळ्याच की. आणि दोन अनुभव शरीराच्या वळणावरच की. पर पुरुषागणिक अनुभव वेगळा असतो असं वाळके म्हणतो.
तर कांबळेचं मत आणखी त्याहून वेगळं. सगळेच जण या ना त्या अनुभवातून तयार होतात. अहो त्याशिवाय जीवन सरत नाही. आणि परत मी त्यातला नाही असं सभ्यतेचा आहो. अहो काय खरं आहे का हे जगण्यात? हा, अहो कित्येकाच्या ज्याच्याशी कधी जवळचा तर कधी वेळेला लांबचाही संबंध येत नाही. जगण्यात बेरजेचं वाजाबाकीचं गणित सारखं असं नाही, तडजोड करावीच लागते. हो, त्याच्याशिवाय खऱ्या अर्थानं आयुष्याला पूर्णत्व येत नाही. अहो पुढे इतरांची झाली तशीच आपली पण लग्न होणार की, पण सगळ्या गोष्टीचा आपण फारच विचार करतो. त्यामुळं आपलं शरीर हे असं लाकडासारखं झालंय. मागं जे झालं ते बघायचं नाही, पुढचा विचार करायचा. आपल्या मागं नुसत्या एक एक काळज्या डोंगरा एवढ्या. एक सुटली तर दुसरी हात धुवून मागं लागते. काय काय सोसायचं. आणि त्यावेळी सुंदर झुळूक माझ्या सगळ्या अंगाला स्पर्शून गेले. काही क्षण अंगावर काटा उभा राहिला. पाहिजे हे आपल्याला होत होतं. सजीवपण तर सगळ्याला असतं. त्याचं कारण काय आहे भाऊ? तर एखाद्या गोष्टी किती वाहत जायचं हे आपलं आपणच ठरवायचं. चंदनासारखा सुगंध द्यायचा की त्यात बुडून राहून विष पेरायचं, प्रत्येकाला ठरवता येत नाही. आणि मग तरुणपणाच्या अस्तित्वाची सळसळ दोघांना पण पूर्ण करायची असते. सगळं चांगलं आणि खूपसं विचित्र आहे. या सगळ्या विचाराच्या गर्दीत माझ्या मनाचा तोल आता खरंच ढळू लागला होता. आणि मी बेभान होऊन डोळे मिटतोय, दोन्ही हात मोकळेपणानं पसरवत तीही एक एक पाऊल पुढं सरकते. आणि काही क्षणाच्या अंतरावर पाखरू मनापासून मोकळं व्हायला उत्सुक. पण तो क्षण काळ्या ढगातून पडणाऱ्या पावसासारखा जागेपणीच तर भास होत नाही ना. अहो बगळं पावसासाठी आभाळात घर करायला निघाले का? बेगा पडलेल्या रानासारख्या आपल्या काळजाची पण खोल खोल चिरा पडून अस्वस्थ सारखा रक्तबंबाळ होणार. पुन्हा हिरमुडून बुड जमिनीला टिकवून बसलो. डोकं गुडघ्यावर ठेवलं आणि कळत न कळत डोळ्याच्या कडा पाणवायला लागल्या. तेव्हा काळं ढग आणखी गडद होऊ लागलं. चिटपाखरू पण आजूबाजूला नसताना अंधारात माझी वेदना होऊन मी पुन्हा मातीला पाठ टिकून एकटाच तडफडत राहिलो.